जुन्नर तालुक्याच्या पिंपळवंडी या ठिकाणी साहिल या युवकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार ज्या ठिकाणी केला तर हे आपण ठिकाण पाहतोय. अतिशय दुर्दैवी हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. पिंपळवंडी गावापासून साधारण 1 किलोमीटरचं हे अंतर आहे. ह्या अंतरावर त्याने सायकलीवर त्या मुलीला इकडे आणलं. सायकल शिकवतो असं कारण सांगून मुलीला उसामध्ये आणलं आणि इथं आल्यानंतर तिच्यावर अगोदर अतिप्रसंग केला आणि नंतर तिचा निर्गुण खून केला असं पोलीस सांगत आहेत. ही घटना साधारण 1-1:30च्या दरम्यान घडली आणि संबंधित युवक स्थानिक लोकांना त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न देखील करत होता. परंतु ज्यावेळेस कॅमेऱ्यामध्ये तो सायकलीवर दिसला आणि हा तो मीच आहे असं म्हणाल्यावर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी नंतर त्याला 14 रत्न दाखवल्यावर त्यांनी तोंड उघडलं आणि ही घटना मीच केली असं सांगितलं. आणि या ठिकाणी संध्याकाळी 8 वाजता त्यांनी हा स्पॉट दाखवलेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये ही अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे. पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे, त्याला अटक केलेली आहे. आज पिंपळवंडीच्या संबंधित पिंपळवंडीकरांनी पुणे नाशिक महामार्ग पिंपळवंडी अडवला. DYSP धनंजय पाटील त्याचबरोबर गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रदीप क्षीरसागर इथं आले. पोलिसांनी सगळ्यांना समजावून सांगितलं आणि मागणीचं निवेदन दिलं. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून लवकरात लवकर त्याला कठोर शिक्षा करायला लावू अशा प्रकारची भूमिका पोलिसांची राहिलेली आहे. घटना अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासनाने या संदर्भामध्ये अशा घटना होणार नाही याबाबतची काळजी घेणं अपेक्षित आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळवंडी. निर्मनुष्य अतिशय घनदाट जंगलाची सगळी परिसर आहे, जागा आहे. काय नेमकं तिच्यावरती इथं बेतला असेल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. इथं आल्यानंतर सुद्धा अंगावर काटा निर्माण होतोय आणि अशा ठिकाणी हा बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.